विशू, तू गणिताचं पुस्तक आणलंयस का? हो आणले की. का ग? मला दे ना, माझं घरी विसरलंय. मला आत्ता माझं पुस्तक लागणार आहे, त्यामुळे आत्ता दुसऱ्या कुणाच तरी घे. मला तुझंच पुस्तक पाहिजे, दे की. का? दुसऱ्यांच्या पुस्तकातले अक्षर काय मुजलीत का? मुजली नाहीत रे, पण तुझ्या पुस्तकातली गणितं खूप सोपी आहेत, लगेच सुटतात. दुसऱ्यांच्या पुस्तकात आहेत तीच गणितं माझ्या पुस्तकात आहेत. मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सुटला म्हणजे गणित सुटतं असं नाही. तुझ्याशी माझं गणित जुळून आलंय. म्हणून तुझ्या पुस्तकातली गणितं सोपी वाटतात. बर, हे घे, फाडू नको आणि लवकर माघारी आणून दे. हो, मला काही ठेवून नाही घ्यायचे, देते आणून. विशू पुस्तक झालं. हो. बर. अरे बघून घे की. नाही, असू दे. नाही नाही नाही, बघून घे. उगीच कोणतरी फाडल आणि तू माझ्या नाव घेशील. आहे चांगले. घरी जाऊन तरी गणिताचा अभ्यास करणार आहेस का नाही? का? तुला काय करायचंय? मला काय करायचं नाही रे, पण जरा अभ्यास नाही केलास ना तर नापास होशील, माकडा. विशू, केलास का नाही आज गणिताचा अभ्यास? का? तुला काय करायचंय माझ्या अभ्यासाचं? माणसानं नीट विचारलं ना तर नीट बोलावं, एवढी पण अक्कल नाही का तुला? एपीए, आकलीवर जाऊ नको, माझ्या आधीच सांगतोय. काय करणार तू? काय करणार? नाहीतर आहे ना, नाहीतर मी इथून निघून जाईन. जा की मग, तुला कुणी अडवलंय? जा. तू गेलास की मी पण येईन तुझ्या सोबत माग माग. विशूने गणिताचं पुस्तक बघितलं असेल का? बघावं त्यानं. निदान माझ्या मनातलं तरी कळेल. लागलं का? जायला कशाला माझ्याकडे बघत होतास? नीट सायकल चालवता येत नाही का? तू का माझ्याकडे बघून हसत होतीस? मी हसीन नाही तर काय पण करीन. पण का बघितलं तू? मला वाटलं तू गणिताचं पुस्तक बघितलं असशील. गणिताचं पुस्तक? प्रिय विशू, समोरासमोर बोलायची हिंमत होत नव्हती, म्हणून ही चिठ्ठी लिहिते. तू मला खूप आवडतोस. आय लव्ह यू. तुझाही होकार असला किंवा नकार असला तरी मला याच पुस्तकातून कळव. मी उद्या तुला पुस्तक मागेन. तुझीच पिया.
आय लव्ह यू विशू.